जय हिंद मित्रांनो. तर बघा, आज आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज आपण बघणार आहोत नाही का, बुद्धिमत्तेचा आणखी एक चॅप्टर, जो की कूट प्रश्न आहेत, बरोबर. तर त्यामध्ये बघा, अशा पद्धतीचे उदाहरणं असतात की ज्या ज्या ठिकाणी नाही का एक पिशवी आहे, त्या पिशवीत नाही का वेगवेगळ्या कलरचे चेंडू टाकलेले आहे. आणि तुम्हाला नाही का त्या पिशवीत किती चेंडू असतील हे तुम्हाला काढायचंय. तर बघा, उदाहरण काय आहे या ठिकाणी आपण बघू. तर बघा, एका पिशवीत नाही का 12 सोडून सर्व निळे निळे चेंडू आहेत. म्हणजे 12 जर सोडले तर बाकी सगळे निळे. त्याचबरोबर नाही का 21 सोडून नाही का सर्व काळे. त्याचबरोबर 20 सोडून नाही का सर्व नाही का लाल कलरचे चेंडू आहे. तसंच 19 सोडून नाही का सर्व हिरव्या कलरचे चेंडू आहे. तर नाही का मग या पिशवीत जर 4च कलरचे चेंडू असतील, तर पिशवीत एकूण चेंडू किती आहे ते आपल्याला काढायचंय. म्हणजे बघा, आता एक पिशवी आहे आणि त्यामध्ये नाही का 4 कलरचे चेंडू आहे. पण ते म्हणतं काय, का नाही का 12 सोडून ह्या कलरचे एवढे, 20 सोडून ह्या कलरचे तेवढे. मग कसं असं एकदम घोळ वाटतो, हे की नाही. तर नाही का काय टेन्शन घ्यायचं नाही. आपण एकदम शॉर्टकट ट्रिक्सने हे उदाहरण नाही का या ठिकाणी सोडणार आहोत. तर चला, सगळ्यात पहिले काय करायचं, जेवढेही चेंडू यामध्ये दिलेले, बरोबर, जेवढे म्हटलंय सोडून सोडून जेवढे म्हटले तेवढं सगळ्यांची नाही का या ठिकाणी बेरीज करून घ्यायची बस. बघा मग. तर बघा या ठिकाणी पहिले किती म्हणले, तर एका पिशवीत नाही का 12 सोडून सर्व निळे म्हणून हे 12 घ्या. त्याच नंतर किती 21 सोडून नाही का सर्व काळे म्हणून नाही का 21 घेऊ या ठिकाणी. त्याचबरोबर आता काय म्हणतोय, 20 सोडून सर्व लाल म्हणून हे 20 पण घेऊन टाका. त्याचबरोबर आता काय पुढं, 19 सोडून नाही का सर्व हिरवे चेंडू आहेत. तर बघा, हे 19 पण यामध्ये ऍड करून घ्यायचे. आता ह्या सगळ्यांची बेरीज करून घेऊ आपण. तर बघा, 9 आणि 0 9, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12 म्हणून या ठिकाणी हे 2, हातच्याला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 2 6 आणि 1 7, म्हणजेच 72 यांची बेरीज आली. तर 72 तुमचे चेंडू असणार आहे का? तर नाही. तर करायचं काय, जेवढे हे दिलेले आहे हे 4, तर ह्या 4 मधून नाही का एक वजा करायचं. म्हणजे ही संख्या बघा 1 2 3 4. तर ह्या 4 मधून नाही का तुम्हाला 1 मायनस करायचा आणि ह्या 4 मधून 1 वजा झाल्यानंतर जी संख्या येते त्या संख्येने नाही का याला भाग द्यायचा आहे. तर भाग दिल्यानंतर जे उत्तर येणार आहे ते तुमचं असणार आहे पिशवीतले एकूण चेंडू. तर बघा, ज्या वेळेस नाही का याने आपण भाग देऊ त्यावेळेस पिशवीतले चेंडू येणार आहे. म्हणून बघा, 3 1 3, 3 2 6, बरोबर. त्याचबरोबर आता बघा उरला किती, तर 1. 3 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12. म्हणजेच ह्या पिशवीत एकूण चेंडू किती आहेत, तर 24 चेंडू या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तर बघा, आता जर आपल्याला याचं नाही का क्रॉस चेकिंग करून जर बघायचं असेल, तर बघा हे चेंडू किती आहे 21. तर काय म्हटलं आता इथं, एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे आहेत. तर बघा, आता इथं घेतो मी निळे. जर 12 जर सोडले तर सर्व निळे म्हणजे किती, या 24 मधून जर 12 वजा केले तर 12 चेंडू हे तुमचे कोणते येणार आहे, तर कोणते येणार आहे, तर निळे. त्याचबरोबर 21 सोडून सर्व काळे म्हणून काळे. बघा, तर 21 जर सोडले तर सर्व कसे काळे. तर ह्या 24 मधून जर 21 वजा केलं तर तुमचे किती येणार आहे, तर 3. म्हणजेच काळे किती आहे, तर 3 आहे. त्याचबरोबर बघा आता पुढे 20 सोडून सर्व कसे, तर लाल आहे. जर 24 मधून जर 20 वजा केले तर तुम्हाला हे 4 भेटणार आहे. तर 4 कोणत्या कलरचे, तर हे लाल कलरचे. कशा, लाल कलरचे. त्याचबरोबर पुढे बघा आता 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. जर 19 जर 24 मधून म्हणजे एकूण चेंडू मधून जर वजा केले तर तुम्हाला सर्व हिरवे चेंडू या ठिकाणी भेटणार आहे. तर बघा, आता 19 मधून जर 24 वजा केले तर या ठिकाणी येणार आहे 5. म्हणजेच तुमचे हिरवे चेंडू आहेत, हिरवे चेंडू आहेत किती, तर हिरवे असणार आहे 5. आता बघा मग, या सगळ्या चेंडूंची जर बेरीज जर 24 आली तर समजून घ्यायचं आपलं आन्सर हे बरोबर आहे. तर बघा, 5 आणि 4 9, 9 9 3 12, 12 आणि 2 14, 4 हातच्याला 1 आणि 1 आणि 1 2. बघा, सगळ्यांची बेरीज 24 येते का, तर या ठिकाणी 24 बेरीज ही आपली आलेली आहे. म्हणजेच आन्सर हे आपलं बरोबर असणार आहे. तर समजलं का. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला समजण्यासाठी मी या ठिकाणी करून दाखवलंय. पण जी मी शॉर्टकट ट्रिक सांगितली ती काय,
की जे नाही का सगळे जे काही चेंडू आपल्याला सोडून सोडून भेटलेले त्या सगळ्यांची बेरीज करून घ्यायची, बरोबर. आणि ते किती वेळेस म्हणलंय तर 4 वेळेस म्हणलंय, म्हणजे जेवढ्या संख्यांची आपण बेरीज केली तेवढ्या संख्या वजा 1, बरोबर. म्हणजे बघा 1 2 3 4 ह्या 4 संख्या त्यातून 1 वजा केले तर ह्या एकूण जी काही बेरीज आहे तिला ज्यावेळेस आपण 3 ने भाग देऊ तेव्हा आपल्याला एकूण चेंडूंची बेरीज भेटणार आहे. समजलं का? तर चला आणखी नेक्स्ट उदाहरण घेऊ, म्हणजे चांगल्या प्रकारे तुमचं हे उदाहरण या ठिकाणी क्लिअर होऊन जाणार आहे. पुढचं उदाहरण आहे बघा, त्याच टाईपचं आहे. एका पिंजऱ्यात 12 सोडून नाही का सर्व बदक आहे, त्याचबरोबर 11 सोडून नाही का सर्व मोर आहे, तसंच 17 सोडून नाही का सर्वचे सर्व काय त्याच्यात पोपट आहे. तर त्या पिंजऱ्यात 3 प्रकारचे पक्षी जर असतील तर त्या पिंजऱ्यात एकूण पक्षी किती असेल, असा आपला या ठिकाणी प्रश्न आहे. तर बघा ज्या वेळेस नाही का या प्रश्नाचा जर विचार केला तर पाहिल्यावर असं वाटतं की यार खूप अवघड असेल, पण बिलकुल अवघड आहे का तर नाही, कारण आपण पाठीमागचं उदाहरण सोडलेलं आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे अवघड आहे का नाही. तर बघा सगळ्यात पहिलं काय करायचं, जेवढं ज्या ज्या ठिकाणी म्हणलंय का सोडून 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 त्यांची नाही का बेरीज करून घ्यायची. तर पिंजऱ्यात बघा 12 सोडून काय आहे, तर सगळ्याचे सगळे बदक आहे. 12 सोडून सगळे बदक आहे, बरोबर. तसंच 11 सोडून नाही का सर्वचे सर्व मोर आहे म्हणून हे 11 पण घेऊन टाका. त्याचबरोबर 17 सोडून नाही का सर्व काय तर पोपट आहे म्हणून हे 17 पण घेऊन टाका. आता यांची बेरीज करून घेऊ सरळ सरळ. 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 0 हातच्याला 1. तर बघा आता बेरीज करू 1 2 3 आणि हे 4, बरोबर. बरोबर आहे का नाही, 40 होते. तर हे आता संख्या किती आहे 1 2 आणि 3, 3 संख्या आहे, बरोबर. मग करायचं काय, जेवढ्या पण संख्या असतील त्यातून फक्त 1 वजा करायचं आहे. जर इथं 10 असते तर 10 मधून आपल्याला 1 वजा करावं लागला असता. तसंच आता इथं किती आहे फक्त 3 आहे, किंवा कितीही संख्या असू द्या फक्त 1 वजा करायचं बस. मग आता जर 3 आहे त्याच्यातून जर 1 वजा केला तर तुम्हाला उरणार आहे 2. मग या 2 ने नाही का याला सरळ भाग देऊन टाकायचा. बे एक बे, बे 2 4. तर बघा बे 2 4, बरोबर ना, बे एक बे, बे 2 4 आणि हा 0 तशाचा तसा म्हणजे 20, बरोबर आहे का नाही. तर बघा मग त्या पिंजऱ्यात एकूण किती पक्षी असतील, तर त्या पिंजऱ्यात असणार आहे तुमचे एकूण 20 पक्षी. समजलं का. तर आणखीन जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर बघा आपण नाही का पाठीमागे जसं काढलं तसं काढू. तर बघा आता 20, तर 20 जर म्हणलं आपल्याला मग बदक किती आहे तर बदक काढू आपण. बघा इथं काढतो मी बदक. तर बदक किती 12 सोडून सर्व बदक आहे. मग 20 मधून म्हणजे एकूण याच्यातून जर 12 काढले तर किती उरतात, म्हणजे 8 बदक आहे त्या ठिकाणी. तर 11 सोडून नाही का सर्व मोर आहे. मग याच्यातून जर 11 वजा केले तर 9 नाही का त्या ठिकाणी मोर आहे. तसंच आता काय पुढं 17 सोडून नाही का सर्व पोपट आहे. जर 17 वजा केले तर उरता किती 3. तर हे सगळे पोपट आहे. मग बघा या सगळ्यांची बेरीज जर 20 येते तर तुमचा आन्सर या ठिकाणी बरोबर आहे. तर बघा 8 आणि 8 16 आणि 1 17, 17 आणि 3 20. तर बघा या ठिकाणी एकूण पक्षी किती आहे पिंजऱ्यामध्ये, तर पिंजऱ्यात पक्षी आहे या ठिकाणी 20. तर बघा मित्रांनो, चिमणी उडाली भूर म्हणजे चिमणीच्या मागे लागायचं नाही. जर चिमणीच्या मागे लागलं तर सगळं उडून जाईल आपलं, बरोबर आहे का नाही. कारण की प्रत्येक वेळेस नाही का फक्त एकाच गोष्टीच्या मागे लागलं म्हणजे ते आपल्याला भेटणार आहे. जर आता चिमणीच्या मागे लागला तर तुला वर्दी भेटणार नाही, आणि वर्दीच्या मागे लागला तर मग दोन्ही पण भेटल, बरोबर आहे का नाही. त्यामुळे अगोदर एकाच गोष्टीच्या मागे लाग का जी तुझ्यासाठी महत्वाची. पुढचं उदाहरण बघायचं आपल्याला. चला, एका करंडीत नाही का 5 रंगाची फुले आहेत, त्यात नाही का 23 सोडून किती 23 सोडून सर्व लाल आहेत, 25 सोडून नाही का सर्व पांढरी, तसंच 22 सोडून नाही का सर्व पिवळी, 18 सोडून नाही का सर्व निळी, तर 20 चेंडू सोडून गुलाबी आहेत, सर्व गुलाबी आहेत, तर त्या करंडीत एकूण फुले किती आहेत. तर बघा सिंपल काय करायचं, अशा प्रकारचं उदाहरण आलं का जेवढ्या ठिकाणी संख्या दिसतील तेवढ्या संख्यांची नाही का तुम्हाला बेरीज करायची, बरोबर. तर हा 5 रंगांची म्हणलंय मग याची बेरीज करायची नाही बरं का, फक्त नाही का जेवढे सोडून सोडून म्हणलंय त्यांची बेरीज करायची. तर बघा आता 23 सोडून मग डायरेक्ट हे 23 घेऊन टाका. त्याचबरोबर नाही का 25 सोडून सर्व कशी पांढरी आहे, तर मग 25 सोडून सर्व पांढरी आहे. जर समजा त्या त्या टोकरीत 50 फुलं आहे तर मग 25 सोडून नाही का पांढरी आहे, बरोबर. तसंच नाही का म्हणजे समजलं का, एकूण फुलं जर आपण अंदाजे धरले म्हणून म्हणलो तिथं बरं का मी. त्याचबरोबर 22 सोडून नाही का सर्वचे सर्व कशी पिवळी आहे, तसे 18 सोडून नाही का सर्वचे सर्व कशी आहे निळे आहे. त्याचबरोबर 20 सोडून सर्वचे सर्व कशी आहे गुलाबी, गुलाबी आंखें तेरी जो देखी दिल शराबी हो गया, शराबी हो गया पर इधर चुक गया भाऊ.
असं होतं ज्यावेळेस गुलाबी आंखें देखी तो दिल शराबी हो जाता है और ऐसी गलती हो जाती है. त्याच्यामुळे नाही का भाऊ, गुलाबी आंखेच्या मागे नाही लागायचं, आपल्या कामाच्या मागे लागायचं. चला इकडे या. तर बघा आता हे काय 20 आहे या ठिकाणी, गुलाबी सोडून 20 सोडून सर्व गुलाबी. तर आता काय करायचं पुढे बघा. तर पुढे करायचंय या सर्वांची बेरीज करायची, बरोबर. तर बघा आता बेरीज काय आहे ती मग. 0 आणि 8 8, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 किती, 15 आणि 3 18, बरोबर. तर 18 हातच्या किती येतो मग, तर 1 येतो. तर बघा मग 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 8 आणि 2 या ठिकाणी आले 10. तर बघा 108. मग 108 हे तुमचं उत्तर असणार आहे का, तर बिलकुल नाही. का बरं, कारण की नाही का आपण त्यामधून काय करतो, आपलं शॉर्ट ट्रिक्स काय आहे, तर जेवढ्याही संख्या असेल त्यातून नाही का एक वजा करायचा. तर बघा 1 2 3 4 5, म्हणजे ह्या किती संख्या आहे, तर 5. मग याच्यातून एक वजा जर केली तर आपली उरते 4. मग ह्या 4ने ह्या संख्येला भाग द्यावा लागणार आहे आपल्याला. तेव्हा जे उत्तर येईल ते असणार आहे आपलं एकूण फुलांची संख्या, बरोबर आहे का नाही. तर बघा आता मग ज्यावेळेस याला 4ने भाग देऊ आपण, 4 1 4, 4 2 8, बरोबर. उरला किती 2, 4 25, 4 24, 4 आणि 7 28. तर बघा त्या टोकरीत असणारे एकूण 27 फुले. समजलं का, तर 27 फुले असणार आहे या टोकरीमध्ये. ठीक आहे, समजतंय. आशा करतो की तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल. तर मग आणखी आपण आता पुढचं उदाहरण घ्यायला काही हरकत नाही, बरोबर आहे का नाही. चला पुढे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी नाही का थोडंसं गणित नाही का, थोडंसं चेंज आहे. कारण की पाठीमागे कसं आपल्याला एकूण फुले असतील, एकूण नाही का कोणती पण संख्या असेल ती आपल्याला काढायची होती, पक्ष असेल फुले असेल ते, बरोबर आहे. पण या ठिकाणी नाही का आपल्याला एकूण नाही का ह्या उदाहरणात दिलेलं आहे, एकूण जे पण असेल ते काढायचंय. आणि नाही का त्यामध्ये असणार जे काय असणार आहे, समजा आता या ठिकाणी बकऱ्या आहेत, तर आपल्याला बकऱ्या किती त्या काढायच्या. तर पहिले नाही का गणित एकदा वाचतो मी. जनावरांच्या एका कळपात नाही का 24 सोडून, काय 24 सोडून सर्वचे सर्व किती आहे, गायी आहे, बरोबर. मग त्या किती त्या आपल्याला काढायचे. त्याचबरोबर 30 सोडून सर्वच्या सर्व नाही का म्हशी आहे, तर मग 30 सोडून सर्वच्या सर्व म्हशी म्हणल्यावर म्हशी आपल्याला या ठिकाणी किती असणार, म्हशींची संख्या ती आपल्याला काढायची. त्याचबरोबर उर्वरित नाही का ह्या बकऱ्या आहे, तर त्या कळपात एकूण किती, एकूण 34 गुरे जर असतील, बरोबर, गुरे असतील, तर त्यामध्ये ह्या बकऱ्या बिचाऱ्या किती आपल्याला त्या काढायच्या. तर बघा आता नाही का या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे रे, तर एकूण नाही का प्राण्यांची संख्या दिलेली, म्हणजे प्राणी किती आहे ते आपल्याला दिलेले. तर बघा मग जर एकूण प्राणी जर दिले, तर बघा आता उत्तर पण इथंच आहे. तर बघा एकूण प्राणी किती आहेत, 34. तर म्हटलेलं काय बघा, एका कल्पात नाही का 24 सोडून सर्वच्या सर्व काय, तर गायी. तर बघा गाय किती आहे, 24 सोडून. मग जर 34 मधून जर 24 वजा केले तर किती उरतात, तर 10 उरताय, बरोबर आहे का नाही. तर 10 म्हणजेच कळपात गाय किती रे, तर 10. त्याचबरोबर 30 सोडून सर्वच्या सर्व म्हशी. जर एकूण याच्यातून जर 30 वजा केले तर म्हशी किती भेटणार तुम्हाला, म्हशी भेटणार आहे मग 4. 30 जर वजा केले तर 4, बरोबर. आता बघा ह्या दोघींची संख्या किती, बेरीज किती होते, तर ती होते 14, बरोबर. आणि मग आपल्याला काय फक्त 3 टाईपचे नाही का प्राणी त्यामध्ये. मग हे 14 जर याच्यातून एकूण याच्यातून जर वजा केले, म्हणजेच दोन दोन जनावरांची संख्या जर वजा केली तर आपल्याला तिसऱ्या जनावरांची संख्या भेटणारच आहे ना. तर मग आपल्याला काढायचं काय, तर बकऱ्या. जर 34 मधून जर 14 वजा केले तर उरता या ठिकाणी 20. म्हणजेच या कळपात एकूण बकऱ्या असणार आहे 20. समजलं का, बस सिंपल. अशा पद्धतीचे हे उदाहरण होते. म्हणजे काहीच नाही, तुम्हाला एकूण दिलेलं आहे त्यामधून नाही का जे सोडून म्हटलेलं आहे ते नाही का याच्यातून ज्यावेळेस नाही का एकूण संख्येतून, एकूण जनावरांच्या संख्येतून वजा केलं तर तुम्हाला नाही का सिंगल नाही का जे प्राणी, त्या प्राण्यांच्या नाही का या ठिकाणी संख्या भेटून जाते. त्याचबरोबर ज्या प्राण्यांच्या संख्या भेटल्या तर त्या प्राण्यांची एकूण बेरजेतून नाही का जे काही एकूण जनावर दिले ते वजा करायचे. ते वजा केल्यानंतर तुम्हाला जे विचारलंय ते या ठिकाणी आन्सर येणार आहे. तर बघा अशा प्रकारचे खूप प्रश्न नाही का तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. आणि याच्यात नाही का असं जर बघितलं तर आपल्याला एकदम अवघड वाटतं. त्यामुळे नाही का याची थोडीशी प्रॅक्टिस करा, एकदम इझी आहे. तुमचा नाही हक्काचा मार्क आहे या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. आणि भेटूया अशाच आणखी एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद.